झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। ग्राहक विभागातर्फे 3 लाख टन कांदा खरेदी होणार। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी धुळे विकास व्हिजन राबवण्यात येणार असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य ग्राहक विभागामार्फत 3 लाख टन कांद्याची थेट खरेदी केली जाणार आहे। ही महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली। राज्यात आणि विशेषतः धुळे जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते, मात्र दरवर्षी बाजारात दर पडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। यंदा सरकारने वेळेवर हस्तक्षेप करत ग्राहक विभागाच्या माध्यमातून बाजार समित्यांमार्फत थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये रेकॉर्ड रेट आपल्याकडे प्रोडक्शन होत असतं। तर आम्ही मागच्या काळामध्ये प्रल्हाद जोशी साहेबांना भेटलो आणि कंझ्युमर विभागातर्फे 3 लाख टन कांदा खरेदी करण्याचा त्यांनी निर्णय घेतले। त्यांनी काही कंपन्या केंद्र सरकारने त्यांची यंत्रणा नाफेड आणि त्यांच्यामार्फत काय आयडेंटिफाय केले, परंतु आम्ही त्यांना आग्रह केला आहे की ही खरेदी जी आहे ही मार्केट कमिटीमध्ये व्हावी, मंडीमध्ये व्हावी, लोकांसमोर झाली तर मग अजून काही भाव वाढू शकेल। पण तरी देखील 3 लाख टन खरेदी होणार आहे। फार मोठी खरेदी त्यांनी प्रस्तावित केली। आम्ही त्यांना आग्रह केला की लवकरात लवकर ती सुरू करू। ती सुरू आहे, परंतु ती कुठं आहे काय या संदर्भात सुद्धा आम्ही व्हिजिलन्स स्क्वॉड ही मी माझ्या पणन विभागाने तयार केली। त्याच्यामध्ये जिल्ह्याचा जो DTR असेल, त्या तालुक्याचा AR असेल, त्या तालुक्याचा तहसीलदार असेल, यांच्या माध्यमातून ते आणि कृषी अधिकारी असेल यांच्या माध्यमातून व्हिजिलन्स होईल आणि ती खरेदी व्यवस्थित होते का नाही, शेतकऱ्यामार्फत होते का नाही याची खातरजमा केली जाईल। चुकीचं काय आढळलं तर कडक कारवाई। खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणार असून कोणताही भ्रष्टाचार झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मंत्री रावल यांनी दिला। या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। कांद्याच्या हमी दराबाबत सरकारच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।